ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कल्पनाला सगळं सत्य समजल्यामुळे ती खूप चिडलेली असते आणि चिडलेली कल्पना सायलीला आता घराबाहेर जाण्यासाठी सांगते। तेव्हा अर्जुन सांगतो, मिसेस सायली तुम्ही कुठेही जाणार नाही आहे। तेव्हा सायली सांगते, जर तुमच्या आईला मला या घरात ठेवायचं नाही तर मला इथे नाही राहायचं आहे। तेव्हा कल्पना बोलते, बस झाली, आता मला तुमची नाटकं ऐकायची नाही आहेत। दिवसेंदिवस तुम्ही मला फसवत आलात, आता सायली या घरात राहणार नाही। अर्जुन सायलीला बोलतो, थांब सायली, मला कुठे तुला सांगायचं आहे आणि काहीतरी बोलायचं आहे। पण सायली काय ऐकत नाही। सायली तडकन रूममध्ये येते आणि रूमचा दरवाजा बंद करून घेते आणि रूमचं दार बंद केल्यामुळे कल्पना हादरते। तेव्हा अर्जुन सांगायला लागतो, मिसेस सायली बाहेर या, तुम्ही असा स्वतःला त्रास घेऊन नाही जमू शकत। सायली बोलते, नाही सर, मी यामध्ये माझी बॅग भरत आहे आणि सांगितल्याप्रमाणे मी घर सोडून जात आहे। तेव्हा कल्पना बोलते, बघ सायली, मला तू इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस। मी तुला सांगितलंय ना आताच्या आता हे घर सोडून निघून जायचं, मग तू मला इमोशनल ब्लॅकमेल का करतेस? तेव्हा सायली सांगते, मी बॅग भरून बाहेर येते। तेव्हा सायली बॅग भरून बाहेर येते। तेव्हा अर्जुन पूर्णाईकडे धाव घेतो आणि अर्जुन आणि चेतन पूर्णाईकडे येतात। अर्जुन पूर्णाईला घडलेला सगळा प्रकरण सांगायला लागतो। चेतन पूर्णाईला सांगतो, अर्जुन सायली शिवाय कधीच राहू शकणार नाही आणि या सगळ्यामध्ये तुम्हालाच काहीतरी करायला लागणार आहे। आणि कारण की जर मात्र असं काही घडत राहिलं तर सायली कायमचीच निघून जातील। तेव्हा पूर्णाई बोलते, या अगोदर ह्यांच्यानी सगळं मला सांगितलं असतं तर मी माफ केलं असतं, पण ह्यांनी या बाबतीत माझ्याशी काही बोलले नाहीत आणि मला काय सांगितलं नाही आणि जे काय वागतात ते मला पटलेलं नाही आहे। आणि या सगळ्यामध्ये पूर्णाई स्वतःचा निर्णय घेते आणि कल्पनाला भेटायला जाते। तिथे अस्मिता सायलीला बोलते, खोटारडे, तुझ्यामुळे किती पूर्णाईने घाणेरडे आरोप आमच्यावर केले, त्यामुळे पूर्णाईने आम्हाला दोष देण्यासाठी कमी नाही केलं आणि त्याच पूर्णाईला धोका द्यायसाठी तुला काय लाज नाही वाटली? आणि आता अर्जुन सोबत पण प्रेमाचं नाटक करत होती पैशासाठी। काय पैशासाठी लग्न करणारी तू आणि साथी सावित्रीचा आव आणणारी तू, आता खरंच मला तुझ्याबद्दल इतकी कीव वाटते ना। आणि असं बोलत अस्मिता सायलीवर खूप चिडलेली असते। तेव्हा सायली पेटून उठते, अस्मिता ताई, तुम्ही काही पण बोला पण आमच्या प्रेमावर शंका घेऊ नका। सायली बोलते, मी चुकले, पण अर्जुन सोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्या स्वार्थासाठी केलंय, पण पैशासाठी नाही, माझ्या वडिलांसाठी। खबरदार कुणीही माझ्या विरुद्ध एक शब्द बोलला तर हे सगळं पूर्णाई ऐकत असते। तेव्हा पूर्णाई बोलते, सायली थांब, तू कुठेही जाऊ शकत नाही। अर्जुन सरांच्या डोळ्यात तुझं प्रेम आणि तुझ्या प्रेमात अर्जुन सरांचं प्रेम मला दिसत आहे आणि तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि कल्पना यामध्ये चिडलेली आहे, मी तिला समजावून सांगते आणि त्यांच्याकडनं एक चूक झाली म्हणून तू दुसरी चूक करू नकोस। मी कल्पनाला सांगते, ती सायलीला घराबाहेर काढण्याची तू चूक करू नकोस। मी कल्पनाला समजून, मी कल्पनाला पटवून देऊन, असं म्हणत पूर्णाई सायलीच्या जवळ येते। पूर्णाई अस्मिताला बोलते, सायलीच आणि कल्पनाचं झालं, ती कल्पनाला बोलू शकते, पण तुम्हाला कोणालाही अधिकार सायलीला बोलण्याचा नाही। मी आता सायलीच्या बाजूने ठाम आहे, मी आता कल्पनाला चांगले समजून सांगते। तेव्हा पूर्णाई सायलीला मिठीत घेते आणि सांगते, मी तुझ्या सासूच्या विरुद्ध जाईन आणि तुझ्या बाजूने ठामपणे उभी राहीन। इथे पूर्णाई कल्पनाकडे येतात आणि कल्पना पूर्णाईला बोलते, मी सायलीला कधीच माफ करू शकत नाही। पूर्णाईला कल्पना बोलते की तिने माझ्या आईपणाचा खूप मोठा विश्वासघात केलाय, पण तिने मुलगी म्हणून सगळं सांगायला पाहिजे होतं ना। पूर्णाई बोलते, सायली चुकली, मला मान्य आहे, पण तुझी मुलगी चुकली काय? तुझ्या मुलाची पण चूक नाही आहे का? तेव्हा कल्पना बोलते, अर्जुन पण चुकला। तेव्हा पूर्णाई बोलते, तू अर्जुनला पण घरातनं बाहेर काढणार का? तेव्हा कल्पना बोलते, काय बोलता तुम्ही, त्याचंच तर घर आहे ना। तेव्हा पूर्णाई बोलते, मग हे सायली तुझी मुलगी आहे, मग तिचं पण हे घर आहे ना, तिला तू बाहेर का काढतेस? तेव्हा कल्पना सांगायला लागते, तिचं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर संपलंय, मग तिचं हे घर कसं? तेव्हा पूर्णाई बोलते, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं तर कधी? तेव्हा कल्पना बोलते, झालीच असेल त्याला पूर्ण वर्ष। तेव्हा पूर्णाई बोलते, अरे कल्पना, हेच तर तुला सांगायचं आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं तरी पण ही सायली इथे राहतेच ना आणि ती आता अर्जुनच्या प्रेमात पडली आणि तिने अर्जुनशी प्रेमाची कबुलीही दिली आहे। तेव्हा पूर्णाई बोलते, तू पण माझी सून आहेस, याच्या अगोदर किती खटके आपले उडाले, आपलं पण एकमेकांमध्ये कधी गुणागोविंदाचं होतं का? तुझा मला निर्णय पटला नाही, माझा निर्णय तुला पटला नाही, पण आपण एकमेकाचा निर्णय पटवून घेतला ना, म्हणून सायली अर्जुनला एकमेकाची चूक पटवून घेण्यासाठी त्यांना इकडे राहणे गरजेचे आहे। रविराज बोलतात, मला सुद्धा पूर्णाईचं म्हणणं पटतंय। रविराज कल्पनाला म्हणतो, तुम्ही एक पाऊल मागे धरा आणि दोघांना माफ करा। प्रताप म्हणतो, एक चान्स देऊया दोघांना, तू ह्याच्यामध्ये आरकाटी नको करू। आणि शेवटी पूर्णाईचा विजय होतो आणि या सगळ्यामध्ये पूर्णाई आणि सायलीने अर्जुनला घरात ठेवणे यशस्वी होतं।